नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. अहिल्यानगरमध्ये एक परवा घटना घडली. ती घटना इतकी भयंकर होती. ऐका जरा. हिंदू म्हणून आपण किती किती शांत बसायचं. या सगळ्या गोष्टींची आता सीमा ओलांडली जाऊ लागली. खरोखर सीमा ओलांडली जाऊ लागली. कारण ज्या पद्धतीने आज आम्ही बोलतो सोशल मीडियावरती, अनेक जण आम्हाला शिव्या घालतात. अनेक जण म्हणतात की तुम्ही हिंदू मुस्लिम करत बसता. पण अरे बाबांनो, विचार करा. आपल्याकडे सहिष्णुता आहे. आपण हिंदू म्हणून सहिष्णू आहोत, शांत. आपल्याला जेव्हा अगदी आपल्या दारापर्यंत एखादं संकट येत नाही, तोपर्यंत आपण जागे होत नाही किंवा त्याला प्रत्युत्तर देत नाही. या लोकांमध्ये जो काही हिंसेचा एक भडका उडाला ना, किंवा या लोकांचे ज्या पद्धतीचे विचार आहेत ना, ते विचार आपल्या देशाला, आपल्या हिंदू धर्माला अत्यंत घातक आहेत. अहिल्यानगरमध्ये एक परवा घटना घडली. काहीतरी धीरज परदेशी नावाचा आपला एक मुलगा होता. त्याचं झालं असं, तुम्हाला पहिले त्या आरोपींची मी नावं सांगतो, ऐका जरा व्यवस्थित, म्हणजे परत फोन मला बघायची गरज नाहीये. तर मेहराज असलम सय्यद, त्याच्यानंतर युनुस शेख, त्याच्यानंतर मुस्तकीन असलम आणि अजून काहीतरी दोघे तिघे जण त्यांच्या सोबत होते. तर झालं असं, त्यावेळेला ती घटना अशी झाली की हे सगळे महावितरणमध्ये की काय कामाला होते. म्हणजे हा धीरज परदेशी, अजून एक आपला हिंदू मुलगा होता आणि ही मुसलमानाची 4-5 पोरं कोणतरी, आपली ग्रुपनं सगळे काम करायचे. आणि तिथला जो अहिल्यानगर मधला एक भाग आहे जिथं मुस्लिम वस्ती आहे आणि तिथं दर्गा आहे. त्या दर्ग्याच्या आजूबाजूला तिथं काहीतरी ते लाईटच्या खांबाचं काम करायला सगळी लोक गेले. आणि गेल्यानंतर तिथं की त्यांची थोडी काहीतरी बाचाबाची झाली. ती बाचाबाची म्हणजे की ह्या धीरजने माथ्यावरती बाजासारखा एक तिळक लावला होता आणि त्याच्यावरती त्यांची काहीतरी बाचाबाची झाली की या दर्ग्याच्या एरियामध्ये आपण आहोत, त्या परिसरामध्ये आहोत, तरी इथं आम्ही असल्या काही गोष्टी अलाव करत नाही, इथं आम्हाला चालत नाहीत असल्या काही गोष्टी. आणि त्यांच्यामुळे त्यांची काही बाचाबाची सुरू झाली आणि त्याच्यामध्ये जोरात त्यांची भांडणं झाली. म्हणजे ते सगळे मुसलमान त्या धीरजवरती घसरून पडले आणि तो जो हिंदू दुसरा मुलगा होता त्यानं काही टिळा लावला नव्हता आणि तो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये घाबरला आणि मला वाटतं पळून गेला की तिथेच होता. त्यानं सोडवायचा प्रयत्न केला, न केला. ती काही गोष्ट अजूनही समोर आलेली नाहीये. पण या सगळ्या लोकांनी त्या मुलाला, धीरजला इतकं भयंकर मारलं, त्याच्या डोक्यामध्ये काय रॉड की काही घातला आणि त्याची म्हणजे इतकी निर्घुणपणे त्याची हत्या करण्यात आली, इतकी भयंकर की ते बघूनच अक्षरशः अनेकांच्या अंगावरती काटा गेला. ही जेव्हा घटना पोलिसांना समजली, त्यातले 2-3 आरोपी पकडले, बाकीचे 2-3 जण गायब आहेत अजून. प्रश्न येतो, ऐका, मी कशासाठी हे तुम्हाला सांगितले बाबांनो, आपण किती किती शांत आहोत, आपण किती दुर्लक्षित आहोत, म्हणजे दुर्लक्ष करतो या सगळ्या गोष्टींकडे. आपलं काय चाललंय माहितीये का, हिंदूचं या शहरांमध्ये राहणारे आपण खास करून, आपलं काम बरं ना, आपण बरं, तिकडे धर्म बिर्म गेला उडत, आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आपण काही या धर्म संस्थेचं या धर्मस्थापनेचं काही काम करायचं नाही. ते आपल्याला काय, आपलं काम बरं आणि आपण बरं फक्त राहायचं. आपली बायको, घरामध्ये पोरं आहेत, मस्तपैकी शनिवार रविवार चिकन मटन आणायचं, मच्छी विच्छीवर ताव मारायचा, कुठेतरी एखाद्या शनिवार रविवार फिरायला जायचं, मस्त एन्जॉय करायची, गाड्या घ्यायच्या, बंगले घ्यायचे, आपलं राहायचं. धर्म काम आपण नाही करत, धर्मकार्य आपण करायचं नाही. बरं, घरामध्ये बसून 2-2, 3-3 वेळा देवाची पूजा करणारे, घंट्या वाजवून सकाळ संध्याकाळ सगळ्या बाजूच्यांना सांगणारे की मी किती देवभक्त आहे, दारामध्ये रांगोळ्या काढणारे, दारामध्ये संध्याकाळचे दिवे लावणारे, त्यांना असं वाटतं की दिवे लावला की लक्ष्मी घरात येते. नाही, देव किंवा तुम्हाला ईश्वर किंवा आपल्या श्रीकृष्णांनी जे काही गोष्ट सांगितली जरा ऐका. तुम्ही अनेकांनी गीता वाचली नसेल, वाचा जरा, सारांश तिचा बघा. धर्म कार्य म्हणजे काय, देव तुम्हाला कधी प्रसन्न होईल, देव तुम्हाला कधी दिसेल, कधी तुमचं ऐकेल, जेव्हा तुम्ही ते धर्म कार्य कराल. तुम्ही किती घंट्या वडवताय आणि किती आबीर गुलाला काय काय उधळताय आणि किती धूपबत्त्या अगरबत्त्या जाळताय, किती मंत्र वाचताय, काही फरक नाही पडत. तू घरामध्ये मंत्र वाचतोस आणि बाहेर तुझ्या जर देवळावरती दुसरा येऊन काहीतरी जिहाद करत असेल, तिथे जाऊन तुझ्या देवाची विटंबना करत असेल आणि त्यावेळेला जर तुझ्या म्यानातून तुझी तलवार बाहेर निघत नसेल, तर तू धर्म कार्य कसला, म्हणजे तू कसला धर्मयोद्धा, तू फक्त नावाला धर्माचा काय काम करणारा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील फार मोठ्या सगळ्या गोष्टी प्रमाणामध्ये देवांची विटंबना या सगळ्या गोष्टी करण्यात येत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी असा विचार नाही केला की आपण उभे केलेली आपली महादेवांची मंदिर आहेत ना, आपण तिथंच पाणी टाकायचं. नाही, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली की आपल्या धर्माच्या आड येणाऱ्या प्रत्येक मनोवृत्तीला ठेचलं जाईल आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. हे स्वराज्य काय फक्त बाहेरून आलेल्यांना संपवण्यासाठी नाही, ते तर शत्रू होतेच, त्याच्यासाठी तर राहिलं, पण सगळ्यात महत्वाचं स्वराज्य उभं राहिलं या धर्मसेवेसाठी, धर्म कार्यासाठी, या धर्माला वाचवण्यासाठी. पण आज आमचा हिंदू सेक्युलर झालाय, आम्हाला काही घेणं देणं नाही. अहिल्यानगरमध्ये कोण मेला, कुठला परदेशी, आम्हाला काय करायचंय, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न, आम्ही काय त्याच्यामध्ये पडू म्हणजे आज तो कोणीतरी आपला मेलाय, पण लोकांना याच्याविषयी काही भावना नाहीये. कुठला न्यूज चॅनल मला सांगा, जंतर मंतर त्या दिपकेच्या मागे, बोचेच्या मागे पळणारे सगळ्या अवलादी, या सगळ्या मीडियावाल्यांच्या आज या विषयाला हात घालणार नाहीत, हे तर बोलणार नाहीत, इथं काही करणार नाहीत. का? कारण यांना इथं काही घेणं देणं नाही. आम्ही कशाला उगाच नको त्यासल्या गोष्टी करत बसू, आमची टीआरपी कमी होईल, हिंदू मुस्लिम झालं तर आमची टीआरपी कमी होईल. हाच विचार करत बसायचा आपण हिंदू म्हणून सर्वांनी, हाच विचार करत बसायचं. आम्ही फक्त बोलत राहायचं की अरे करा, अरे किती बोलायचं, किती बोलायचं, आम्हाला काय याच्यासाठी पैसा मिळत नाही बोलण्यासाठी.
आम्ही कितीतरी अशा व्हिडिओ बोलतो. आता काय त्या धीरज परदेशीच्या कोणी काय घरच्यांनी काय मला पैसे दिलेत का? भाऊ जरा बोलावं, व्हिडिओमधनं जरा बोलावं, लोकांना जागवावं, याच्यासाठी काय मला पैसे दिले नाहीयेत. पण आम्ही बोलतो, आम्ही पोटतिडकीने बोलतो, कारण वाटतं ज्याला की आपला धर्म कुठेतरी चुकीच्या मार्गाला जातोय. आम्ही जर बोललो नाही तर तरुण जागा होणार नाही. आमच्या तरुणामध्ये देशाभिमान भिनवला जाणार नाही, धर्माचा अभिमान भिनवला जाणार नाही. अरे एखादा मुसलमान जर 4-4 वेळा जाऊन नमाज पडत असेल ना, चला आपली हिंदू पोरं डुकून देखील मंदिराकडे जात नाहीत ना, बघत नाहीत. त्यांना कशाचं काही घेणं देणं नाही. इथे धर्मसेवा तर लय लांबची गोष्ट राहिली. आणि मग आम्ही म्हणायचं काय हिंदू धर्मात दमच राहिला नाही. कसं काय कसला काय, ते बाकीच्यांचं बघा किती त्यांचे विचार किती चांगले आहेत, आणि आपले हे सगळे जुन्या याच्यामध्ये राहतात. यांचे विचार नुसते भुरसट आहेत, मागच्या विचारसरणीचे आहेत. बाकीचे बघा ख्रिश्चन किती पुढे जाऊन राहतात. मग तसं वाटत असेल तर तुम्ही त्या धर्मात जा, आम्हाला काही घेणं देणं नाहीये, फरक नाही पडत. शेवटचं अंड जरी हिंदूचं राहिलं नाही धर्माचं, तरी त्याच्यामध्ये ताकद आहे या बाकीच्यांना विरोध करण्याची आणि त्यातून उभं राहण्याची. अशी कितीतरी वेळा येऊन गेल्या धर्मावरती, पण धर्म कधीच संपला नाही. हिंदू धर्म कधीच संपला नाही. लक्षात ठेवा, संपणारही नाही, कारण तो धर्म आहे. बाकी पंथ आहेत जे आता निर्माण झालेत, आता कोणीतरी तयार केलेले आहेत, आणि ती फक्त विचारसरणी. पण हा हिंदू धर्म आहे जो इथं जमिनीवरती पृथ्वीच्या पृष्ठभागावरती बसून सौर मालेमध्ये किंवा तुमच्या त्या ब्रह्मांडामध्ये काय काय घडतंय हे सांगणारे आपले वेद, आपली पुराणं, या सगळ्या गोष्टी. म्हणजे विचार करा ना, साधी गोष्ट नाहीये. तू या नासा बिसा हे नासा फासा हे आता आले, नंतर त्यांनी खगोल शास्त्रज्ञांनी जाऊन तिथं सगळ्या गोष्टी केल्या, पण त्याचा सगळ्यांचा अभ्यास या नालंदा तक्षशिला विद्यापीठामध्ये आपल्याकडे होता. जे जाळलं गेलं, हे ज्ञान जाळलं गेलं. जाळणाऱ्यांनाच शॉक बसला की अरे हे कसं काय नाही लिहून ठेवलं, एवढा रिसर्च या सगळ्या लोकांनी कसा काय केला. आजही आपल्या धर्मामध्ये नवग्रह पूजले जातात. या बाकीच्यांना माहिती नव्हते नवग्रह म्हणजे काय. हे आपलं चोरायचं तिकडे नेऊन काहीतरी करायचं, आपलं चोरायचं तिकडे नेऊन काहीतरी करायचं. आपण सूर्याला पुजतो, मग आम्ही चंद्राला पुजतो. आमचा वराह अवतार आहे तर आम्ही तो त्याचा विरोध करणार. तुमची गाय देवता गाय आहे, मग आम्ही तिला कापून खाणार. या असल्या विरोधाभासामध्ये तयार झालेले बाकीचे पंथ. पण आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान नाहीये. आमची पोरं टिळा लावला म्हणून मारले जातात ना, मग आपण शंड आहोत साले, शंड. कधीतरी विचार येतो माझ्या मनामध्ये, मी जेव्हा बसतो ना, की अरे खरंच अटके पार झेंडे लावणारी ती पिढी काय असेल, काय धर्माभिमान असेल त्यांच्या मनामध्ये. अटक ते कटक पर्यंत पोहोचणारी आणि संपूर्ण मराठा साम्राज्य चहू बाजूला फिरवणारी ही सगळी लोक काय विचारसरणीची असतील. जेव्हा हे समजतं ना, तेव्हा कळतं की आपण गांडो आहोत, आपण जगण्याच्या लायक नाही आहोत. आपल्याला फक्त हे स्वातंत्र्य जे काही छत्रपतींनी निर्माण करून दिलंय ना, छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं, ते स्वातंत्र्य निर्माण केलं. तो विरोधाभास या बाकीच्यांना, या सगळ्या शत्रूंना थांबवण्यात थोपवण्याचं जी काही विचारसरणी, म्हणून तो औरंगजेब इथं आला होता ना, त्या विचारसरणीला मारायला. ती पेरली म्हणून आमच्या पुढे सगळी लोक तयार झाली, म्हणून संविधान आलं, म्हणून बाकी सगळ्या गोष्टी. म्हणून आज ताब्यात तुम्ही फोन घेताय, सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी तुमच्याकडे आला का, कारण तुम्हाला फ्रीडम मिळाला सगळ्या गोष्टी करण्याचा. मग आज टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये आज बाकी देखील मुस्लिम राष्ट्र आहेतच की, त्यांची किती प्रगती आहे, का त्यांच्याकडे फ्रीडम नाहीये. किती धर्मांध आहेत ती लोक. आपण धर्मांध नाही आहोत, पण आपण धर्माभिमानी देखील नाही आहोत. धर्मांध होऊ नका, निश्चित होऊ नका, पण धर्म हा सगळ्यात महत्वाचं मूळ असतो, ते खोड असतं, आणि ते जर तुटलं ना तर तुम्ही जगू शकत नाही, तुम्ही टिकू शकत नाही. एवढं लक्षात असू द्या. जेव्हा एखादी अहिल्यानगरमध्ये घटना होते किंवा कोणत्याही महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा हिंदू कोणीतरी मारला जातो, ठेचला जातो ना, ते त्यांचं मिशन आहे. तो त्यांनी त्यांच्या देवाने त्यांना सांगितलेली एक गोष्ट आहे की एक हिंदू मारलाच पाहिजे. तुम्ही या काय ते बोलतात त्यांच्यामध्ये, त्या काफिराला तुम्ही मारलाच पाहिजे. तुम्ही एक काफिर माराल तर तुम्हाला आम्ही वर्ण काय म्हणतो आपण जसं म्हणतो ना की अधर्म्याला मारा, देव तुमच्यावरती कृपा ठेवू नये, तसं यांचं या काफिराला मारा. पण आपला अधर्म मारणं म्हणजे फार वेगळं आहे. आपण जर त्या चुकीच्या व्यक्तीने जर एखाद्या आई बहिणीवरती हात टाकला, तिच्यावर हिंसा केली, एखाद्या आपल्या देवदेवता बरोबर हिंसा केली, तर आपल्याला तो मारण्याचं हे दिलेलं आहे. यांचं तसं नाही. यांचं कसाही मारा, निर्दोष असला तरी मारा, कसाही असला तरी मारा. पण जेव्हा अशी काही घटना घडते तेव्हा आम्ही हिंदू म्हणून किती जागे राहतो. विचार करा बाबांनो, विचार करा. आज आम्ही या सोशल मीडिया या सगळ्या गोष्टीवरून बोलतो. तुम्हाला काय वाटतं? खूप थ्रेट्स येतात, सगळ्या गोष्टी होतात, तरी पण आम्ही बोलतो का? कारण कोणीतरी आपला गेलाय, कोणीतरी आपल्या धर्माला मानणारा गेलाय, आणि त्याच्यासाठी जर आपण बोलायचं नाही तर भगवान श्रीकृष्णांना ही धर्मसेवा मान्य नाही असं मला वाटतं. वैयक्तिक मला असं वाटतं की हे मान्य नाही. निदान आपण करू शकत नाही, काही कार्य करू शकत नाही, तर आपण बोललं तरी पाहिजे, 4 लोकांना आपण सुनावलं तरी पाहिजे, आणि हेच मला वाटतं. म्हणून या विषयावरती बोलतोय. मला असं वाटतं प्रत्येक हिंदूंनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकून धीरजच्या हत्या करणाऱ्या सगळ्या लोकांचा एन्काउंटर झाला पाहिजे, याच्यासाठी आवाज उठवावा. एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो.